आणखी बडे इतिहास घडे ऐका परवा जशी आपल्या लाडू पैलवानची कुस्ती झाली तशीच कुस्ती परत आता चिमगावची पैलवान तारा हिच्या बरोबर आपल्या लाडू पैलवानची कुस्ती होणार आहे. तरी आपल्या लाडू पैलवानला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. ऐका परवा जशी आपल्या लाडू पैलवानची कुस्ती झाली तशीच कुस्ती परत आता चिमगावची पैलवान तारा हिच्या बरोबर आपल्या लाडू पैलवानची कुस्ती होणार आहे. तरी आपल्या लाडू पैलवानला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. आणखी बडे इतिहास घडे आपल्या लाडू पैलवानला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी लाखोच्या संख्येने छत्रपती शाहू महाराज तालीम कोल्हापूर येथे उपस्थित राहा. हे आऊ द्या आता तू बोल. ओढून कसा बसलाय माझा. अरे तो लाडू कुस्ती खेळून दमला नाही आणि तू नुसतं अनाउन्समेंट करून दमलास. नाहीस वरड. होय दमलोय तू बोल. अरे लाडूचा मॅनेजर आहे मी. माझी काय तर पट ठेव. मी काय नाही अनाउन्समेंट करणार. हा नुसता कोरडा मॅनेजर तू एक पण काम करत नाहीस. वल्ला झाला असतो रे पण सनिदासनी शब्द दिलाय पिणार नाही म्हणून. हे बघ तुझ्या संग बोलण्यातच काय अर्थ नाही. जाऊ तिकडे मीच बोलतो. मोठ्या नगर मॅनेजर आहे मी. ऐका छत्रपती शिवाजी तालीम कोल्हापूर येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या पैलवान लाडूला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. कुस्तीला या. आणखी बडे इतिहास घडीव बोला की. बरकत उद्या कुस्ती होणार म्हणे की. बडकत काय बडकत म्हणा. हा बरकत तेच ते होणार की कुस्ती. हे इथे मॅनेजर साहेब आहेत त्याच विचार. आणि हे माईकडे कुठे बोलालीस. बोला. पण अशी कशी काय जगावेळी कुस्ती होणार म्हणून मरदा. हे बघा स्त्री पुरुष समानता म्हणजे तुम्ही कुस्ती बघायला यावं तिथं त्यावेळी तुम्हाला कळेल. ते नव्हे कुस्ती होणार नव्हे. होणार म्हणजे होणार की. पुरगींचा गालाला हात लावला तर चालत नाही. डायरेक्ट पुरगी सांगेल कुस्ती. तुमचा पैलवान पळून तर जाणार नाही ना. हो आमचा पैलवान पळणाऱ्यातला नसतोय. तुम्ही तिथं कुस्ती बघायला या त्यावेळी तुम्हाला कळेल. चल बरकत. पळून जाते. चला ठीक आहे. चला बघू कुस्ती. आणखी बडे इतिहास घडे. लाडू काय झालं रे. काय नाही कुठे लपले ते सांगू नको. म्हणजे तू पळून आलायस तर. लाडू 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 अरे किती पळतोय. अरे लाडू लाडू शेट माऊ एवढ्या हक्का मारल्या आणि तुम्ही कुठे पळतायचा. तर काय मी एवढ्या पळत हाका मारते तर हा पुढेच जातोय. काका मुखा मग कुठे झाले. सारखं म्हणाला कुस्ती मर्दा पैलवान असतं खेळ की कुस्ती काय होते त्याला. मला नाही काय पोरी कुस्ती. अरे नाही कसं उद्याच्या कुस्तीची जंगी तयारी केली आपण. उद्या कुस्ती जिंकलास की नाही घोड्यावरनं मिरवणूक काढणार आहे तुझी. तुला घोड्यावर बसायचं की नाही खरं सांग. बसायचे पण कुस्ती नाही खेळणार. दिवसभर समजावते मी याला आणि दिवसभर याचं एकच. मला कुस्ती खेळायची नाही. आता मला सांग कसं समजावू मी याला. किती बी समजू मी खेळणारच नाही. लाडू अरे भाऊजी आपण हो म्हणलोय कुस्तीला पण उद्या काय होणार कोण जाणे. मला तर टेन्शनच आलं. काय झालं का पळालास. सोड मला लपायचंय. ये अरे का लपायचंय तुला. मला कुस्ती खायची नाही आहे. आम्ही कुठं म्हणतोय कुस्ती खेळ पण असं पलंग खाली लपून काय उपयोग आहे काय. हे बघ लाडू आमच्याकडे का एक बेस्ट आयडिया आहे सांगू. सांग. चला आमच्या खोलीत. ये लाडू ये. अगं काय ग नंदुडे या वनवासाला परत कशाला घेऊन आलीस. तू गप्प बस मम्मी. देवा एकतर लाडू बाई आमच्या लई लाडाचा आहे खरं आणि त्याच्यावर उग कुस्तीची बळजबरी करायला जाऊ बाई. होय की नाही रे लाडू. हो काकी सांग मी काय करू. सांगतो की मर्दा. हे बघ तू का नाही आता कुणाच्या बी हाताला लागणार नाही असा गायब होऊन जा. गायब
म्हणजे तू अशा ठिकाणी जाऊन लपायचं की तू तुझ्या माऊला कधीच सापडणार नाही. आणि जर तू सापडला नाहीस तर कुस्ती कस काय होणार बरं, होय की नाही? म्हणजे लपून बसू? वय लपून बसायचं, पण असं पलंग खाली वगैरे नाही लपून बसायचं बरं का. कसं हे लाडू घरातल्या घरात लपलं का नाही की माणूस लगेच गावतोय. तू कुठं लांब लांब पळून जा, सापडायचंच नाही बघ कुणाला. अगं बारक पोरगा आहे का ते? काय बी काय सांगतीस? कुठे जाईल राज्याला? अगं बाई आमचा लाडू लय शूर आहे, तो कुणाला बी घाबरत नाही, भूताला बी घाबरत नाही, होय की नाही रा? ते बघ नाही घाबरला. पण मी भूताला पण घाबरत नाही. तेव्हा आता लई 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 लांब पळून जायचं, कुणाला सापडायचं नाही, कळलं? पण रानात आला आणि माऊला सोडून कसं जाऊ? अरे देवा, हे हायच का अजून? न जाऊ दे बाबा, तू खेळ आपलं पुरी संगट कुस्ती, आम्हाला काय. हे बघ लाडू, तू सच्चा पैलवान आहेस आणि तुला गावातली कुणी बी हसू नये, तुझं दोस्त तुला कुणी चिडवू नये म्हणून आम्ही सांगायला होतो. आणि तू जर पुरी संगट कुस्ती खेळला तर मग तू पैलवान बी राहणार नाहीस. नाही ही पैलवान आहे. हायस ना ब? मग आता अशा ठिकाणी जाऊन लपायचं की तू कुणाला बी सापडणार नाहीस, काय? आणि मला भूक लागली तर? मम्मी तुझं ते खारिकन बदाम दे बरं जरा, दे. अगं पण डॉक्टरांनी मला अगं मम्मी, हे बघ तुला पाहिजे तर नंतर ना पोतं भरून आणून देतो समजे ड्रायफ्रुटचं, हा, पण आता दे की. अगं आमचा लाडू लई लांब चाललाय ग, आधी मधी त्याला भूक लागली म्हणजे दे. अगं मला डॉक्टरांनी अगं दे ग, काय डॉक्टर आम्हाला माहिती काय आजार पण आहे तुझं. आणि इकडं दे, चल. 2 आणि हे 10. मम्मी मम्मी लई लांबच्या प्रवासाला जायचं. घे जा बाई जा. अगं नंदुडे, लाडू किसा यो किसा कर कर कर. हा हे बघ लाडू, आता मस्तपैकी संध्या खिशामध्ये बदाम आणि खारीक भरल्या, काय जायचं आणि कुणाला बी सापडायचं नाही, कळलं? हा. पण माऊ दारातच असणार, कसं जाऊ? तुझी माऊ रातच्याला झोपली का नाही ती हळू 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 दबक्या पावलाने जे दाराच्या बाहेर जायचं, लांब पळत सुटायचं, कुणाला बी सापडायचं नाही, काय? चला चला चला. ए, थांब, 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 थांब. आमचा लाडू चालला, शेवटची पप्पी तरी देऊन जा. चल, चल, चल. अगं बाई पळता बी येत नाही, जा 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 जा. गेला. काय निर्लज्ज बाई आहेस ग तू? त्या पोराला काय बाई शिकवतीस? खरंच गेला म्हणजे? अगं मग त्यो जावा म्हणून तर केलं नव समज. आता राणा भाऊजी येतील आणि जाऊबाईंवर लई वरडतील बघ, दोघांमध्ये का नाही लई वाजणार आहे आता. हे वाजलंच पाहिजे ग, पण त्या पोरावर जरा तरी कलम खायचीस. अगं खाल्ली की का ना मग, पप्पी काय उगा घेतली बाई त्याची. मी तुला सांगतो आमचा का नाही लई जीव आहे बघ खरं लाडूवरती. आता उद्याचा दिवस उजाडला की लाडू उडन छू बुर्र. मग आता अशा ठिकाणी जाऊन लपायचं की तू कुणाला बी सापडणार नाहीस.
अंजली समधी तयारी झाली आहे बघ आणि खुराक भरपेट खाऊ दे हा लाडूला. काल जेवताना तू त्याला कुस्तीला तयार केलीस, हे लई चांगलं केलंस बघ. हो आता मनापासून खेळेल तो कुस्ती. झाला का तयार? अगं तो खाली कुठं आलाय अजून? अरे वर नाही येतो, मला वाटलं खाली झाला असेल. अगं, मग लवकर उठून कुस्तीची तयारी करत असेल. लई गुणी पोर हाय बघ. चल आंघोळीला गेला असेल. चल चल आपण आवरूया. लाडू 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 महादू दादा लाडूला बघितलं कुठे? नाही. लाडू लाडू जाऊबाई, जाऊबाई, अहो काय झालं? अहो तुम्ही लाडूला बघितलं का कुठे? लाडू नाही हो, खोलीत नाही काय तुमच्या? नाही ना, आता कुठे गेला असेल? अगो बाई, अहो बघा की मग कुठं तर असेल बघा. परफेक्ट बसलाय इंजेक्शन लाडूला. लाडू हरवला. आता मास्तरीन बस त्या समधीकडे हुडकत. राणा भाऊजी या बाई लवकर आणि खरडपट्टी काढा या मास्तरीची एकदा, तेव्हा आम्हाला समाधान मिळव. लाडू हरवला. लाडू सकाळी बघितलं नाही तुम्ही खाली? नाही ग, खाली येताना मी बघितलं नाही त्याला. मला वाटलं वर असेल. आणि मला वाटलं खाली असेल, पण मागेही नाही येतो. हे बघ असेल इथंच कुठंतरी. आपण हुडकूया त्याला. तू इकडे हुडक, राधे तू जा बाहेर. मी लाडू बघते इकडे. लाडू लाडू वहिनी, आमचा लाडू आलाय का? नाही हो. लाडू लाडू ए विजय, लाडू आहे का रे? नाही हो काकू. कुठे गेला? सकाळी सकाळी कसं गायब झाला? लाडू लाडू वहिनी काय झालं? लाडू सापडत नाहीये. काय आज कुस्तीचा दिवस आणि लाडू काय? चला लाडू पहलवान साहेब, अहो स्वतः मॅनेजर न्यायला आल्यात. या उद्या अरे येताना दिसला का लाडू रस्त्यात कुठं? रस्त्यात जर लाडू गाठ पडला असता तर इथं हाक मारायला कशाला आलो असतो? मी समधीकडे बघितलं पण पोरग कुठंच नाही. हो काय 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 झालं काय? अरे लाडू सापडून झाला. ना कुस्ती खेळायची नाही म्हणून गायब झाला नाही ना? व मला बी हेच वाटायला लागले. कुस्तीचं काय? हो तिकडे माणसं वाट बघत असतील की. बघा उद्या तू एक काम कर, पुढे जाऊन सगळ्यांना सांग आम्ही येतोय म्हणून. तर आम्ही लाडूला शोध. पण टेन्शनचं जर काय असेल तर मला लगेच फोन करा, मी लगेच येतो. हा? येतो. वहिनी मी गावात जाऊन बघून येतो. मी पण येते. नाही नका, तुम्ही इथंच थांबा. तुम्ही घरातच थांबा. लाडू जर सापडला तर तुम्हाला फोन करतो मी. तो घरी आला तर मला सांगा. बरं, नक्की फोन कर. हो हो. का अगं नाही, लाडू असं घर सोडून पळून जाईल असं नाही वाटत मला. काल तर कुस्तीला तयार झाला होता तो. मला तर टेन्शन आलं. जाऊबाई, तुमचं मन राखावं म्हणून तो असं बोलला असेल. अहो त्या बारक्या जीवावर लई जोर जबरदस्ती करायलाय बघा तुम्ही. आता राणा भाऊजी आलं की काय सांगायचं बरं त्यासनी? तुमच्या तापाला कटाळून कटाळून पोरग गायब झालं. आम्हाला लई लळा लागला होता ग मम्मी त्या लाडूचा. काय करू आम्ही आता? उगा बाई रडू नकोस ग, किती त्रास करून घेशील. तुझ्या रडण्याने तू परत येणार आहे काय सांग मला तू. माहिती आहे मम्मी, पण नाश्त्याचा टाइम झालाय. भुक्यावला असेल ग पोरग. काय खाईल? नमस्कार 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 या नमस्कार. कुस्ती तयार झाल्या ना? झाले झाले की या या बसा बसा.
बसून घ्या. नमस्कार. बसून घ्या. पण मला एक सांगा, हा. मुलगा आणि मुलगीची कुस्ती लावणं हे कसं काय बरं डोक्यात आलं तुमच्या? कसं आहे, आमची तारा कुस्तीत लई जबराट बघा. तिच्यासमोर इथं कोण टिकच ना, मला काय कळत ना. मग दौलतवाडीला बारक्या पोरांची कुस्ती होणार हे कळलं आणि मी बघायला गेलो. तिथं मला माझ्या ताराच्या तोडीस तोड लाडू नावाचा पैलवान गावला. मग म्हटलं ह्या दोघांची कुस्ती लावायची म्हणजे लावायची. पण बाकी काही म्हणा, बाप म्हणून तुम्ही ग्रेट आहात. मुलीला पैलवान करणं, ट्रेनिंग देणं ही साधी गोष्ट आहे काय? तुमच्यावर एक बातमी झालीच पाहिजे. अजिबात नाही. जी बातमी करायची ती ताराची करा. मी फेमस होऊन काय करणार आहे? तारा फेमस व्हायला पाहिजे. तिला पल्ला गाठायचा आहे अजून, मला नाही. ठीक आहे, ताराची आणि कुस्तीची तर बातमी आम्ही करूच. पण लाडू कुठे आहे? तो कधी येणार आहे? तो येईल की आता, येईल. नाना हा, हॅलो. तर आता आपण बघितलंय, बोला. कुठे टिल्लू लाडू घाबरून लपू बसला नाही ना? तारा असं बोलू नका बाई. लाडू न येऊन कसं चालन? कटे नंदो, मी बघ कवा चालून बसलोय. येईल. नाही, लाडू मला सोडून जाणं शक्यच नाही. रागावलं तर रडेल, मारेल, पण पळून नाही जाणार. अंजली, लाडू कुठं दडून तरी बसला नसेल ना? चल आपण वर हुडकूया. चल. लाडू कुठं गेला असेल पोरगं? लाडू लाडू देवा. लाडू गोदा का नाही लाडू? अगं कुठं शोधायचं आता त्याला? वर जाऊन बघू चला. माझ्या बदाम खारका गिळत बसला असेल ते वनवाशी पोरग. अगं मग खाऊ दे की मम्मी, एवढं काय अगदी. खाऊ दे म्हणाल, तुझं काय जातंय ग? बदाम खारका फुकट नाही मिळत. मम्मी हे बघ, आमच्या मागची ब्याद गेली ते ज्यादा महत्वाचं आहे की नाही. हे बघ मम्मी, आता त्या मास्तरनी मध्ये आणि ठोकळ्यामध्ये की नाही कडाक्याची भांडणं म्हणा. अगं म्हणून तर आज आम्ही एवढं खुश आहे. आणि तुझं काय चाललंय हे? छटाकभर बदाम आणि खारकांची पडल्या भाई तुला काय मम्मी? लाडू हे कुठे गेला असेल ग तो लाडू? आपल्याला काय त्याचं कुठं का जाईना. हे बघ मम्मी, आपल्या मनासारखं होतंय का नाही ते ज्यादा महत्वाचं आहे. हा, तुला सांगतो मम्मी, आज खरीच जिरली बघ त्या मास्तरनीची. आता आम्ही तर फक्त राणा भाऊजींच्या यायची वाट बघायलोय. नंदुडे लई चालाक आहे हा ते पोरग. कुणाला माहिती न होता अल्लद गायब झालंय. हे बाई, पण तुझ्या नवऱ्याला सापडू नये म्हणजे झालं. नाही सापडणार. आम्ही त्याच्या मनात असं भ्या घातलंय का नाही की त्या नाही सापडणार मम्मी. आणि जर सापडला तर नाव बदला आमचं. लाडू